गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चहा चाललाय का? हो, पण तुम्ही कुठे गेला होतात सकाळी सकाळी? डॉक्टरला भेटायला? अच्छा, डॉक्टरांकडे नाही, मग कुठे गेला होतात? गच्चीवर गेले होते योगा करायला. योगा? मग झाला ना योगा करून? मग आता फोन करू डॉक्टरांना? तुला फार काळजी वाटते ग माझी. हो, आम्हीच करणार ना काळजी. म्हणजे कसं आहे, आत्ताच फोन केला ना तर हे ऑफिसला जायच्या आधी डॉक्टर घरी येईल. त्यांची पण भेट होऊन जाईल ना डॉक्टर महाडकरांची. नक्की ठरलंय का त्यांनाच बोलवायचं? हो. आई काय ना, मला तुमची जितकी काळजी आहे तितकीच काळजी मला माझ्या घरच्यांची सुद्धा आहे. त्यामुळे ना डॉक्टर महाडकरांनाच कॉल करावा लागेल. काय सारखं महाडकर महाडकर? जॉब करतेस का त्यांच्या नावाचा? तुमच्या पायाचं दुखणं आणि तुमचा डॉक्टर दोन्ही खोटे आहेत हे कळलंय मला. आता हे फक्त ह्यांना कसं सांगायचं ह्याचा विचार करते. कर कर, विचार करून ठेव. तसा मला फार विचार करावा नाही लागणार आहे. एकदा हे डॉक्टरांना भेटले, त्यांच्याशी बोलले की त्यांनाच कळेल की तुमचा डॉक्टर खोटा आहे. आणि आई, ह्यांची बाईक ना गॅरेजला आहे, तर मी ना तुमच्या डॉक्टरांनाच सांगेन त्यांना ऑफिसला सोडायला. तुमच्या डॉक्टरांच्या रिक्षातून. खरोखरच कळलंय, पण मला आता घाबरण्याची काहीच गरज नाही. आई, करू ना फोन? हो कर ना, कर हवं तर. पण मला काय वाटतं माहितीये का स्वानंदी? इतकं स्पष्ट सांगूनही अजून काहीतरी वाटतच आहे का तुम्हाला? अगं हो, कारण ललिता जागीरदार आहे मी. तू खडा मारशी आणि तू माझ्या वर्मी लागेल अशा भ्रमात नको राहूस तू. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आत्ताच म्हणालीस ना मला माझ्या घरच्यांची काळजी वाटतेय, पण तुझ्या बोलण्यावरनं वाटत नाहीये तसं. म्हणजे आता फोन हातात घेतलेलाच आहेस तर घरी एकदा फोन करून बघ. सगळे नीट आहेत ना, बरे आहेत ना? काय बोलताय तुम्ही? स्वानंदी, माझ्या नादी लागण्यापेक्षा ना हे काम जास्त महत्वाचं आहे. फोन कर. स्वानंदी ताई. हा, हॅलो स्वानंदी ताई, कशी आहेस? त्या दिवशी तू भरली भेंडी आणली होतीस ना? जुली, ऐक ना, ते जाऊ दे. मला सांग, घरी सगळे कसे आहेत? तुला काय स्वप्न वगैरे पडतं का ग स्वानंदी ताई? काहीच बरं नाहीये घरी. का काय झालं? काय स्वानंदीला कळलं का तुझ्या पायाच्या नाटकाबद्दल? मग कळू दे ना. मी केलेल्या नाटकापेक्षा जास्ती मोठी नोटंकी तिच्या घरात सुरू झाली. त्यामुळे आता मला कुणाचीच भीती नाहीये. झाली का तिच्या बापाला अटक? ते नाही ना कळलं. कळू देते आपल्याला. एक नंबरची बिलंदर आहे. आणखीन सावध मात्र झाली. तिच्या बोलण्याने एक गोष्ट लक्षात आली. सीसीटीव्हीचं बीपी शूटअप झालंय. म्हातारीचं बीपी शूट झालंय ना, म्हणजे नक्की घरात काहीतरी झालंय. मला तीच शंका येते. स्वानंदीच्या बाबांच्या ऑफिसमध्ये काय झालंय हे बहुतेक घरी कळलं असेल. काय झालंय त्यांच्या ऑफिसमध्ये? ते आपल्याला कुठे अजून कळलंय. मग एवढा चांगला प्लॅन केलाय आपण, संपदाने तो पूर्ण केलाय, म्हणजे ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या असणारच. बघ, आपण असे अंदाज बांधण्यापेक्षा मी त्या ठाकूर देसाईला फोन करून विचारतो. नाकाची माशी उडू देत नाहीये तो. केला होता फोन मी त्याला. म्हणजे तो मला म्हणाला की सध्या मला फोन करू नका, माझा फोन टॅप होऊ शकतो. अगं बरोबर आहे त्याचं म्हणणं. हे बघ, त्याची फाईल त्या देशपांड्यांच्या हातात आहे. आणि त्यांना जर का अटक झाली ना तर या ठाकूर देसाईवर नजर ठेवणारच ना अँटी करप्शन वाले. हेच म्हणाला. हा, म्हणजे आता तिथनं काही बातमी कळण्यासारखं नाही. नाही, पण वसंतरावांना जर अटक झाली असती तर त्या लोकांनी सांगितलं नसतं का स्वानंदीला?
कदाचित आत्ताच त्यांना कुणाला कळू द्यायचं नसेल, किंवा घरात कुणाला कळलं नसेल, म्हणजे मुली किंवा काका काकुना. पण त्यांच्या घरात लपवाछपवी चालत नाही असं तूच म्हणाली होतीस ना. अटक झाली असेल तर नोकरी जाईल ना त्यांची. आणि ही बातमी सगळ्यांना बोलून सांगण्यासारखी आहे का? नाही नाही, नोकरी लगेच नाही जाणार, आधी चौकशी होईल. त्या काळात त्यांना निलंबित करतीलही किंवा कदाचित करणार पण नाही. प्रकरण किती गंभीर आहे त्याच्यावर अवलंबून असतं ते. पण चौकशी झाली आणि त्याच्यात आरोप सिद्ध झाला की वसंतराव सस्पेंड होतील बडतर्फ. देवा, असंच घडू दे रे, सगळं असंच घडू दे. मी तुम्हाला सांगते, आपल्याला हवंय ना तसंच घडत असणार. अजून कुणाला कळलेलं नसेल, पण कळू दे, सगळ्यांना लवकरात लवकर कळू दे. सगळ्यांना कळलं ना की अशी मज्जा येणार आहे ना, अशी गंमत येईल. अनिता, मी निघाले ग, आणि डबा घेतलाय मी. काकू, हे घे, पत्र आहे, काकाच्या नावाचं आहे, मग अशी कुरिअरवाला देऊन गेला. अरे हो, ए काकू, हा रिमोट ठेव ना तिकडे, प्लीज प्लीज. नाही ठेवलं अगं, काय हे? काकू, मला भूक लागली ना, प्लीज प्लीज. जा. कधी ही मुलगी मोठी होणार आहे ना. यांच्या नावाचं पत्र कॉन्फिडेन्शियल आहे, उघडू की नको? नको, पण काही अर्जंट असेल तर मला कळवावं लागेल ना. उघडते मी. वसंत देशपांडे, आयुक्त, आयकर विभाग, मुंबई. तुम्हाला असे कळवण्यात येत आहे की लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या शिफारसीवरून तुम्हाला लाच घेतल्याच्या आरोपावरून भारत सरकारच्या सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. तुमच्या ताब्यात सापडलेल्या मुद्देमालाची चौकशी करण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत तुमच्यावरचा दोष सिद्ध झाला तर तुम्हाला तात्काळ नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला आयकर भवन कार्यालय व विभाग इथे प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. हे काय आहे? कधी झालंय? काल तर म्हणून काल उशीर झाला यांना. आम्हाला कोणालाच कसं कळलं नाही? यांना तरी माहित आहे का हे? पण हे तर ऑफिसला निघून गेले, म्हणजे माहीत असून गेले का? आम्हाला कळू नये म्हणून कुठे गेले असतील? इतकं सगळं घडून गेलं आणि यांनी कोणालाच का नाही सांगितलं? मला पण नाही सांगितलं का? मी स्वतःला सावरू शकणार नाही असं वाटलं की मी त्यांना सांभाळू शकणार नाही असं वाटलं? मी कमी पडले असते का त्यांना समजून घेण्यात? नाही, मी घेतलं असतं समजून. आणि यांनाही हे माहितीये. मी त्यांना दोषी ठरवलं असतं असं वाटलं असेल का त्यांना? नाही, मला त्याने स्वतः जरी सांगितलं ना की मी लाच घेतलीये तरी माझा नाही विश्वास बसणार. इतकं मी ओळखते त्यांना. सायली, बघ जरा कोण आलंय.